वंदे वंदे नारी शक्तीचा आज आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून 5 दिवसाचं महिलांसाठी कार्यशाळा की स्वावलंबी व्हावं, स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल या कार्यशाळेसाठी आदरणीय आपल्या महानगरचे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे मित्र कैलास आप्पा, आदरणीय लासूरकर सर, आदरणीय बंटीदादा भारंबे, नीलबाबा ज्यांनी हा उपक्रम घेतला, त्या आदरणीय अर्चनाताई, संजूदादा, सर्व सन्माननीय सर्व आमच्या लाडक्या बहिणी, समोर बसलेल्या सर्व लाडक्या माता बंधू भगिनी बहिणींनो, खरं बराच उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम खूप होते पण नक्कीच ताईंनी खरं 15 दिवसापासून तयारी केली होती आणि मी म्हटलं अधिवेशन चालू होतं आणि आजचाच वेळ घेतला होता, पण आम्हाला माहीत नाही पिंपरायाला जास्त उशीर होईल आणि या माध्यमातून आपण सर्व या लाडक्या बहिणींसाठी 5 दिवसाची आपण कार्यशाळा झालेली आणि 5 दिवसामध्ये मला वाटतं विविध आपल्याला जे काही बनवण्यासारखं असेल तो आपण सर्वांनी मला वाटतं प्रयत्न केलेला आहे. आपण नक्कीच हे शिक्षण घेत असताना शेवट शिक्षण घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला आम्ही शिकतो आणि आमचं टॅलेंट हे 4 भिंतीमध्ये बंद असतं. पण मला वाटतं मी सर्व बहिणींना विनंती करेल, आपण कदाचित पैशाची गरज नसेल पण पैशापेक्षा माझ्यातलं टॅलेंट काय हे आपण जोपर्यंत समाजासमोर धावत नाही तोपर्यंत आपली उन्नती होत नाही. कदाचित तुमचं टॅलेंट पाहून अजून कितीतरी बघितलेला प्रेरणा मिळू शकते किंवा आपल्या परिवारातील येणाऱ्या पिढीसाठी उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण जे काही आता इथे प्रशिक्षण घेतलेले 5 दिवस खरं पाहिलं असेल तर जिल्हा उद्योग मधून मी आप्पाशी बोलत होतो की 1300 महिलांना शिकवण्याचा उपक्रम होता आणि त्यातून जो 300 महिलांनाच उपक्रमचा फायदा झालेला आहे. हा, लोनच्या संदर्भात अजून कमीत कमी 900 ते 1000 महिला त्याच्यापासून वंचित आहे. मला वाटतं नक्कीच तुम्हाला काही गरज पडली तर आपण त्याची मीटिंग लावून सर्व महिलांना कसं लोन मिळेल याच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया. कारण बऱ्याच वेळेला आपण बँकेमध्ये गेल्यानंतर बँक फिरवतो आपल्याला आणि या माध्यमातून, कारण आपली इच्छा असते आणि बँकेने नाही म्हटलं तर आपण निराश होतो आणि या माध्यमातून ती सुद्धा बँक असेल, जिल्हा उद्योगाच्या संदर्भात असेल, नक्कीच आम्ही आपल्या बरोबर आहोत. जे काही असेल आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे स्वप्न आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय देवाभाऊ असतील, आदरणीय नामदार गिरीश भाऊ असतील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, यांच्या माध्यमातून मला वाटतं आपण स्वावलंबी कसं करता येईल, स्वावलंबी होत असताना आपल्या पायावरती उभं राहत असताना मला वाटतं आपण आत्मनिर्भर भारत बनवत असताना, कारण शेवट आमचा देश मोठा झाला तर आम्ही मोठं होणार आहोत. आणि आता तर पंतप्रधानांनी सांगितले की स्वदेशी वस्तू, जसं दीपक भाऊने सांगितलं की स्वदेशी वस्तू आपण जे बनवतात ते प्रॉडक्ट जास्तीत जास्त आपण परचेस केलं गेलं पाहिजे, आपण जास्त विकलं गेलं पाहिजे. हा प्रयत्न आम्हाला सर्वांना करायचा आहे आणि ह्या माध्यमातून शेवट आपणच आपल्या माणसांना मोठं करण्यामागे हातभार लावला पाहिजे. कदाचित एक अर्थ 19-20 असू शकेल पण मला वाटतं आपण त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण सर्व एकमेकांना प्रोत्साहन देऊन आपले जे काही प्रॉडक्ट असतील त्यांना जास्तीत जास्त मार्केटिंग कसं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करूया. अर्चनाताईच्या माध्यमातून खरं अर्चनाताई सतत महिलांसाठी काम करत असतात, मग ते ब्युटी पार्लरच्या संदर्भात असेल, छोटे मोठे उद्योगाच्या संदर्भात असेल. आणि मी आपण तेच म्हणत होतो, खरं ताईंना नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीतून सुद्धा संधी देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे की येणाऱ्या आरक्षण निघेल ना, एससी आरक्षण निघालं तर ताई महापौर पण होतील, त्या नशिबाच्या गोष्टी त्याच्यामध्ये. पण मला वाटतं नक्कीच शेवट काम करणाऱ्याला संधी दिली पाहिजे. जसं आज काही नसताना सुद्धा ती एवढं तुमच्यासाठी काम करता तर पद आल्यानंतर अजून किती काम करतील. आणि मला वाटतं ज्या वेळेला पक्ष आपल्या पाठीमागे उभा असतो त्यावेळेला बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. म्हणून मला वाटतं आम्ही सुद्धा ती ताईला संधी देण्याचा नक्की प्रयत्न असतो. आत्मनिर्भर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अर्चनाताई या महिलांसाठी सतत उपक्रम घेत असतात. ती महिला स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील आणि स्वतः आत्मनिर्भर कशी बनेल याच्यासाठी प्रयत्न करता. खरं भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचंही जे स्वप्न आहे की महिला आत्मनिर्भर कशी बनेल, आपला परिवार, आपला देश. कारण शेवट एक महिला आत्मनिर्भर झाली तर मला वाटतं समाज आत्मनिर्भर होऊ शकतो, समाज झाला तर देश आपला स्वतः एक स्वाभिमानी बनू शकतो, सक्षम बनू शकतो. हा प्रयत्न याच्यातून मला वाटतं अर्चनाताई करत असतात आणि बऱ्याच हजारो महिलांनी याच्यामध्ये 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. याच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग कसे घरच्या घरी करता येतील हे प्रशिक्षण दिलेले DICचे साहेब पण आलेले आहेत आणि या माध्यमातून मला वाटतं हजारो महिलांनी याच्यातून लाभ घेतलेला आहे.
याच्यातून 20-25% जरी महिलांनी मला वाटतं याचा उपयोग झाला तरी मला वाटतं ताईंचं स्वप्न पूर्ण होईल. आणि अर्चनाताई या सामाजिक क्षेत्रात उपक्रम करत असतात ते आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला वाटतं नक्कीच आता उपक्रम राबवत आहे. मामा नेमका कार्यक्रम हा संस्थेतर्फे घेण्यात आला की भाजपतर्फे? संस्थेतर्फे ताई घेते आहे. ताईंचा असं काही आता निवडणूक आल्या म्हणून नाहीये. ताईंनी मागच्या काळातही हजारो महिलांना उपक्रम प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि मला वाटतं सतत प्रत्येक महिलांना असं नाही, प्रत्येक महिलांचं टॅलेंट सुद्धा, प्रत्येक ब्युटी पार्लरच्या महिलांचा टॅलेंट, आमची संस्कृती आणि संस्कार हे राहावे या माध्यमातून मला वाटतं आम्ही पाहिलं असेल की त्या माध्यमातून वेगवेगळ्या आदिवासी महिला सुद्धा त्याच्यामध्ये आल्या, वंजारी समाजच्या महिला आल्या. म्हणजे आमची संस्कृती सुद्धा, कारण आमच्या भारतीय संस्कृती सनातन धर्मानुसार ज्या काही आमच्या परंपरा आहेत त्या सुद्धा टिकवणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि ह्या माध्यमातून मागच्या वेळेला ताईने ते सुद्धा उपक्रम घेतलेले आहे. किती दिवस झाले आणि किती महिला सहभागी होत्या? आत्मनिर्भर संस्थेमार्फत 4 दिवसाची ही प्रशिक्षणाची कार्यशाळा होती. स्वयंरोजगार कार्यशाळा म्हटली जाईल की महिलांनी घरी राहून छोटासा उद्योग त्यांचा सुरू करण्यासाठी आम्ही एक कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यामध्ये संस्थेचा नेहमीचा उद्देश हाच असतो की आत्मनिर्भर महिला म्हणजे स्वतःचे निर्णय घेणारी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, सोबत देशाची समाजाची प्रगती करण्यासाठी व्यक्ती म्हणजे आत्मनिर्भर. आज किती महिलांना या ठिकाणी आम्ही 1000 महिलांना कार्यशाळेचं प्रशिक्षण दिलेलं आहे. काही कार्यक्रम घेताना नेमका पक्ष प्रोटोकॉल नुसार घेण्यात आला की संस्थेत? नाही, हा वास्तविक माझी संस्था दरवर्षी कार्यक्रम घेत असते. मोफत कार्यक्रम असतो. हा काही पक्षाचा नसून हा फक्त आत्मनिर्भर महिला फाउंडेशनचा असतो.